राज्यात आजपासून 12वीच्या एच.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. कोणत्याही गडबड गोंधळाशिवाय या परीक्षा पार पडाव्यात यासाठी शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासनाकडून यासाठी खास खबरदारी घेतली जात आहे. एकीकडे शिक्षण विभागाकडून कॉपीमुक्त अभियान राबवून विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार न करता परीक्षा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर या अभियानाच्या अंमलबजावणीत पोलिसांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. यासाठी त्यांनी नेमकी काय खबरदारी घेतली पाहिजे, या संदर्भात ज्युनियर कॉलेजच्या व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर अंजली पुरंदरे यांनी नवराष्ट्रशी संवाद साधताना सांगितले. दरम्यान शिक्षण विभागासह पोलीस प्रशासनही सज्ज झाले आहे. परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात गर्दी करण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात आली आहे. तसेच नियमाचा भंग केल्यास कारवाई केली जाईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. मॅम, आज 12वीची एक्झाम स्टार्ट झालेली आहे. बोर्डाची एक्झाम आहे. सगळ्यात मोठी एक्झाम किंवा सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं या एक्झामकडे. आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या एक्झामची तुमच्या कॉलेजकडून काय पूर्वतयारी करण्यात आली? किती स्टुडंट्स इथे बसतात सध्या? आपल्याकडे कॉमर्सचं सेंटर आहे आणि आपल्याकडे जवळजवळ आमच्याकडे 1000च्या वर 1100 मुलं अलॉट केली गेली आहेत आणि त्याच्यामुळे आपलं आर्ट्स, कॉमर्स आणि लॉ बेडिंग आपण वापरली आहे आणि आपले सगळे टीचर सुपरवायझर म्हणून आहेत. प्लस आम्ही काही शाळांच्या शिक्षकांनाही बोलवलं आहे, त्यामुळे त्यांचे ऍक्च्युली आम्ही आभारी आहोत की त्यांनी त्यांचे शिक्षक पाठवले आहेत. उपशिक्षणाधिकारी आहेत, त्यांनी आम्हाला खूप सहायता केली ह्या बाबतीत. आपल्याकडे कॉपीमुक्त असं वातावरण आहे. सीसीटीव्ही कॅमेरेज आहे. आपले शिक्षक अतिशय स्ट्रिक्ट आहेत. कुठच्याही प्रकारचा गैरप्रकार आपल्या कॉलेजमध्ये आतापर्यंत झाला नाही आणि आताही होणार नाही ह्याची आम्ही खात्री देऊ शकतो. आपल्याकडे बऱ्याचशा ठाण्यातल्या जे छोट्या शाळा आहेत आणि काही इकडे स्कूल अटॅच शाळा आणि कॉलेजेस मधली कॉमर्सची मुलं इथे आहेत आणि ही परीक्षा आम्ही एकदम छान पार पडू याची आम्हाला खात्री आहे. ओके. आणि स्टुडंट्स जे आहेत ते त्यांना इथे सेंटर शोधण्यासाठी किंवा तिकडनं कधी-कधी असं पण असतं की बऱ्याच स्कूलला कॉलेजचं सेंटर सापडण्यासाठी त्रास होतो. त्यासाठी काय उपाययोजना किंवा त्यासाठी काय नियोजन केलंय का? एक तर पहिलं म्हणजे आपलं कॉलेज स्टेशन जवळ आहे, त्याच्यामुळे जे ट्रेनी येतात त्यांना मला वाटतं काही तशी अडचण आली नसणार. ठाण्यातले जे लांबून येतात त्यांनाही देखील आता ट्रॅफिकची वगैरे सगळी सोय या वेळेला केली आहे ट्रॅफिक डिपार्टमेंटनी आणि आम्ही व्यवस्थित सगळे बोर्ड्स वगैरे लावलेले आहेत. त्यांना गाईड करायला आपले पिऊन काका सगळे खाली असतात. आपले टीचर्स देखील हेल्प करतात. त्याच्यामुळे वर्ग शोधण्याची अशी त्यांना काही अडचण येणार नाही. प्लस कधी-कधी आम्ही सिटिंग अरेंजमेंट देखील व्यवस्थित मोठ्या अगदी ठळक ह्याच्यामध्ये बाहेर लावलेली असते. त्यामुळे त्या मुलांना आज तसं आज काय एरवी पण कधीच अडचण आलेली आम्ही बघितली